ये जेजुरीचा खंडेराया गराया, येतो भक्ताला तराया तराया. ये जेजुरीचा खंडेराया गराया, येतो भक्ताला नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लग्नानंतर एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं, चला आता जेजुरीला जायचंय. पण तुम्ही कधी विचार केलाय का की नवीन जोडप्याला सर्वात आधी जेजुरीच्याच गडावर का नेलं जातं? का तिथे गेल्यावर एका नवऱ्याला आपल्या बायकोला उचलून त्या पायऱ्या चढाव्या लागतात? जर नवरा मध्येच थांबला किंवा अडखळला तर त्याचा परिणाम त्यांच्या सुखी संसारावर होतो का? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, जेजुरीच्या त्या डोंगरावर खंडोबा आणि बानाईच्या संसारात नेमकं असं काय घडलं होतं, त्यामुळे आजही प्रत्येक जोडप्याला तिथे जाऊन आपली परीक्षा द्यावी लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत जेजुरीच्या परंपरेमागचं ते सत्य, जे कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल. ही गोष्ट आहे श्रद्धेची, संघर्षाची आणि एका देवाच्या संसाराची. तर मित्रांनो, स्टोरीला सुरुवात करूया. जेजुरीचा गड म्हणजे नुसतं मंदिर नाही, तर तो एक जिवंत इतिहास आहे. पुण्याच्या जवळ असलेलं हे तीर्थक्षेत्र मल्हारी मार्तंड खंडोबांचं वास्तव स्थान आहे. खंडोबा म्हणजे शंकराचा अवतार. ज्यावेळी मणी आणि मल्ल नावाच्या 2 राक्षसांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला होता, तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकराने हे रौद्र रूप घेतलं होतं. पण जेजुरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात? कारण तिथे उधळलेला जाणारा भंडारा, हा भंडारा म्हणजे केवळ हळद नाही, तर ते देवाचं तेज आहे. लग्नानंतर जेव्हा जोडपं गडावर येतं तेव्हा त्यांना त्या तेजाची साक्ष देऊन आपल्या संसाराची सुरुवात करावी लागते. पण ही सुरुवात इतकी सोपी नसते. आता वळूया त्या मुख्य कारणाकडे, ज्यासाठी जेजुरीला जाणं अनिवार्य मानलं जातं. खंडोबांच्या 2 पत्नी होत्या, म्हाळसादेवी आणि बानाईदेवी. म्हाळसा ही साक्षात पार्वतीचा अवतार, तर बानाई ही इंद्राची कन्या, जी धनगर समाजात वाढली होती. जेव्हा खंडोबाने बानाईशी विवाह केला आणि तिला गडावर आणलं, तेव्हा खऱ्या अर्थाने संघर्षाला सुरुवात झाली. 2 पत्नींमधील भांडण, मान अपमान आणि त्यातून मार्ग काढताना प्रत्यक्ष देवाशी झालेली ओढाताण. हा इतिहास आपल्याला शिकवतो की संसार हा कधीच सरळ नसतो. लग्नानंतर जेजुरीला येण्यामागं एक रहस्य असतं. जर देवाला सुद्धा संसारात अडचणी आल्या तर तुम्ही सामान्य माणसं आहात, तुम्हालाही संयम ठेवावा लागतो. जेजुरीच्या गडावर गेल्यावर एक दृश्य नेहमी दिसतं. एक नवरा आपल्या बायकोला कडेवर उचलून पायऱ्या चढत असतो. ही केवळ एक गंमत नाही, तर एक कसोटी आहे. यामागचं रहस्य काय? खंडोबाने जेव्हा बानाईला गडावर नेलं तेव्हा म्हाळसा देवीने अट घातली होती. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पतीने आपल्या पत्नीची जबाबदारी आयुष्यभर उचलण्याची क्षमता ठेवली पाहिजे. हे या प्रथेमागचं मूळ कारण आहे. एक शारीरिक क्षमता. जुळ्या काळी पती आपल्या पत्नीचं रक्षण करण्यास समर्थ आहे का हे याद्वारे पाहिलं जायचं. 2.
मानसिक खंबीरपणा. त्या पायऱ्यांवर न डगमगता चढणं म्हणजे आयुष्यातल्या संकटांना न घाबरता सामोरे जाणे. असं म्हटलं जातं की जो नवरा न थकता आपल्या पत्नीला गडावर नेतो त्याच्या संसारात खंडोबा सदैव पाठीशी उभी राहतो. गडावर केवळ उचलण्याची प्रथा नाही तर तिथे खंडोबाची एक जड तलवार आहे. दसऱ्याच्या दिवशी ही तलवार उचलण्याची स्पर्धा आजही होते. पण नवीन नवरदेवासाठी या तलवारीचं महत्त्व काय? तलवार हे संरक्षणाचं प्रतीक आहे. देवासमोर नतमस्तक होताना पुरुषाला हे मान्य करावं लागतं की त्याच्या कुटुंबाचा ढाल बनून तो राहील. जेजुरीची प्रत्येक पायरी, प्रत्येक दीपमाळ आणि प्रत्येक दगड एका नव्या संसाराला शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देत असतो. तर मित्रांनो, जेजुरीला लग्नानंतर जाणं ही केवळ एक ट्रिप नाही तर ती आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. खंडोबा आणि भानाईच्या प्रेमाची, म्हाळसादेवीच्या अधिकाराची आणि एका सामान्य माणसाच्या असामान्य संसाराची ही गोष्ट आहे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जेजुरीला जाल तेव्हा फक्त भंडार उधळू नका तर त्या पायऱ्या चढताना आपल्या जोडीदाराला दिलेल्या वचनांची आठवण ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.